गणेश खाली बसा. कोण आहे साडी खाली बसा. मी रोज बडबडतच असतो बरंच काय काय. आज वेगळं काय बोलायचं तुमच्याबरोबर, वेगळं हेच बोलेन मी. त्या विधात्यानं मला परत ती जगण्याची संधी रिपीट दिली, त्याबद्दल त्याचे पहिल्यांदा आभार. माझ्या कुटुंबियाचे, मला माझ्या बापाप्रमाणे सांभाळणाऱ्या मुलाचे आणि माझ्या मिसेसचे. आता काय ऋण आहे माहीत नाही, पण लहान बाळासारखं मला सांभाळते. जरा इकडे तिकडे कुठं झालं तर त्यांना त्रास होतो. हा भाग माझ्या फॅमिलीचा आहे. ते सोडून ज्यावेळेला मी इथं येतोय त्यावेळेला फोन करून घेतोय मला नाही माहिती, आणि तो एवढ्या ताकदीने माझ्याकडून ते सगळं करून घेतोय. त्यावेळेला मला आता परत रिपीट कोणाचे आभार मानायचे झाले तर त्याच्याही म्हणायला पाहिजे. त्याच्याशिवाय मी नाही, तुम्ही पण नाही. कधी कळेल ते तुम्हाला, ज्यावेळेला तुम्ही स्वतःला बघणार. आपण काय केलं आतापर्यंत, दुसऱ्यालाच बघत राहिलो आणि दुसऱ्याकडं काय होतं आहे. जसं सचिनने सांगितलं की दुसऱ्याला आतमध्ये घ्यायचं नाही. याचा अर्थ काय, आपण दुसऱ्या ज्या घटना घडते किंवा माणूस त्याला डोक्यात घेऊन त्याचा विचारात करत बसतो आणि ते गडबड करत बसतो, त्याचा त्रास आपल्याला सगळ्यात जास्त होतो. नीतीनं जे ठरवलं आहे ते फिक्स आहे प्रत्येकाचं, त्यात काही कोणाचा बदल होणार नाही. पण मध्ये जो आपण मी आहे त्याला त्रास होतो. त्याला त्रास होऊ नये हे समजण्यासाठी आपल्या आसपास जे काय घडते हे बाजूला सोडून त्या क्षणामध्ये जर तुम्ही यायला सुरुवात केली तर जीवन फार सुखद आहे. पुस्तक कुठंच नाही आहे, कारण परमेश्वरानं निर्माण करताना पुस्तक तयार केलं नाही, पुस्तक आपण तयार केलं. ते असं झालं आणि तसं झालं. आपलं जर बाजूला जायचं असलं तर साधं सोपं सूत्र आहे की प्रेझेंटमध्ये राहणे, दुसऱ्याला आतमध्ये न घेणे आणि स्वतःला बघत बसणे. हेच पतंजलीने त्यावेळेला सांगितलं होतं. जेम सांगितले, नियम सांगितले, समाधी सांगितली, धारणा सांगितली, साधना सांगितली. आता ते टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीने उलटं तुलटं होऊन जाईल, त्यांनी काय फरक पडत नाही आयुष्यात. तुम्ही सुखी कसं राहायला पाहिजे, मी कसं सुखी राहायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू आहे. इथं परमेश्वर पण आहे आणि तुम्ही पण आहे. परमेश्वराला नमस्कार कोण करतो, मीच करणार ना. मीच नसतो तर परमेश्वर कुठे राहणार. परमेश्वर राहण्यासाठी आधी आपल्याला पण फिट करायला पाहिजे. त्याच्यासाठी शरीर फिट ठेवायला पाहिजे, मन शांत ठेवायला पाहिजे, बुद्धी विवेकी ठेवायला पाहिजे आणि आत्मा तृप्त ठेवायला पाहिजे. तरच परमेश्वर आपल्यावर राहतो. आता हे रोज मी जरा सांगतच असतोय. मी पर्सनली बरेच जणांच्याबरोबर बोलतोय. पण अहंकार हा जो भाग आहे ना तो सगळ्यात घातक आहे आपल्यासाठी. आता त्याला बाहेर कसं काढायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. इथं भिडेगुरूंची एक मला वाक्य आठवते, जग केवढं तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं. त्याच्या डोक्यात जेवढी माहिती आहे ना एवढंच जग आहे. मग त्यांनी जे काही बघितलं ते त्याला माहिती आहे, त्याला जे वाटतं तेच जग आहे. त्याच्या पलीकडे मी जास्त बोलत नाही. भरपूर लोकांनी माझ्याबद्दल बरंच चांगलं सांगितलं आहे. आता हेच माझी पोचपावती आहे माझ्या कामाची. याच्यासाठी पण मी करत नाही, कारण ज्यावेळी मी स्टार्ट केलं होतं त्यावेळेला दोन्ही हात असं करून सांगितलं होतं खाली हात. आता हे सगळ्यांना जर कळायला लागलं तर जग फार सुखद होणार आहे. एवढं सगळं बोलून मी मागे करणार.